प्रत्येक दगडाचं निरीक्षण चाललेलं आहे ताकवले साहेबांचं. खनिज कुठले आहेत, काही हिराबिरा सापडतोय का. चितळे मास्तरांसारखं आमच्या गळ्यात नाही पण डोळ्यात मोती पडला. डोळ्यात मी आले पडतो, हात वर कसा पडल. मोती बिंदू होतो की आधी ते होय. असं काय करताय, गळ्यात नाही पण डोळ्यात मोती पडला. मला वाटलं नाही तरी मी आल्यावर टाकतात ना डोळ्यात. मोती ना सोनं तोंडात. कोण नाही सोनं टाकत आता. आता आहे ते अंगावचं काढून घेतो. झालं का आता तुमचं. टाकीच्या टप्प्यापासून खाली उतारावरती, टाकीच्या टप्प्यावरून खाली उतारावरती आम्ही 2 ड्रमसाठी, आता एका वेळा आम्ही इथे 2 ड्रमसाठी जागा चॉईस केली आणि त्या ठिकाणी आम्ही खड्डा खणलेला आहे. ड्रम आम्ही गाडणार आहे जेणेकरून कोणी चोरून नेऊ नये आणि पाणी घ्यायला मुलं असतील तर त्यांना सोपं जावं अशा हिशोबाने आम्ही ड्रम खोल गाडणार आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे खड्डा केलेला आहे. साधारण 1-1.5 फुटाचा खड्डा आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही डबराची भर टाकून म्हणजे पाणी पण मुरलं पाहिजे आणि कुठली भीती पण राहिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही इथं खड्डा केलेला आहे. उद्या करावं लागेल ड्रम आणून. तर हा खड्डा आज आम्ही केला 1 ड्रमसाठी. आता वेगळी जागा शोधावी लागणार आहे म्हणजे स्टोरेज पण राहील आणि सगळं व्यवस्थित होईल. तर आज काम आम्ही पूर्ण केले. येताना आम्ही डाम घेऊन आलो म्हणजे ते डाम लावले तर ड्रमला थोडासा सपोर्टिंग होईल. डाम आणि बांबू म्हणजे आपले ड्रम इथे लावले जातील. ठीक आहे.